लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. समाजसेवा आणि अध्यात्माचा अनोखा संगम. सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान. सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच सप्तशृंगी देवी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने हिरावाडी येथील वात्सल्य वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान व भोजन सेवेचा उपक्रम उत्साहात पार पडला. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांना प्रेम, सन्मान आणि आपुलकीचा अनुभव मिळाला. सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर राखीताई नंदगिरी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना भोजन वाटण्यात आले. त्यांनी प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्या म्हणाल्या, ज्येष्ठांचा सन्मान आणि आईवडिलांची सेवा हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. समाजातील प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील तसेच निराधार ज्येष्ठांप्रती संवेदनशील राहून त्यांना आधार देण्याचा संकल्प करावा. सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टकडून वर्षभर विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातात. गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, निराधार मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी मदत करणे, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहकार्य करणे, गोसंरक्षणासाठी जनजागृती तसेच भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा प्रसार करणे अशा विविध क्षेत्रात ट्रस्ट कार्यरत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही धार्मिक, सामाजिक आणि मानवतावादी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात ट्रस्टचे उपाध्यक्ष पवनदादा ताडगे, राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक, प्रसाद बेलगावकर, दिलीप पानपाटील, सूरज चव्हाण यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वात्सल्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी ट्रस्टच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अन्नदानाबरोबरच मिळालेला जिव्हाळा आणि आत्मीयता हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. समाजात सेवा, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. जय अंबे, जय श्री महाकाल. आज मी वात्सल्य या आनंद आश्रमात भेट दिली असं मी म्हणेल. मला खूप चांगले अनुभव आले की मी आज इथे प्रेम देण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी आलेली आहे. जगदंबेने मला आज इथपर्यंत पोहोचवून त्यांचा आशीर्वाद व प्रेम घेण्यासाठी बोलवलं. मी माझ्या परमेश्वरी शक्तीची खूप ऋणी आहे आणि आज आजी आजोबांचे तसेच वात्सल्य या वृद्धाश्रम व टीमचे मी अतिशय म्हणजे हृदयातून आभार असा व्यतिरिक्त करते की आज जी आजी आजोबांची ही सेवा करणं म्हणजे खूप अवघड आहे. आज आपण घरामध्ये आपण स्वतःची सुद्धा जी स्वच्छतेची निगा राखतो, तर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप काही गोष्टी हव्याशा असतात, नकोशा असतात. पण आज वात्सल्यमध्ये वृद्धाश्रमांची जी आरोग्याची काळजी घेणं असेल, पोषण आहाराची काळजी घेणं असेल, स्वच्छतेची काळजी घेणं असेल आणि प्रेम, मानसिक आणि भावनिक स्थिती सांभाळणं असेल, हे वैशिष्ट्य मला इथे प्रकर्षाने जाणीव झाले आणि दिसून आले. मी खरंच वात्सल्य टीमची खूप त्यांचे कौतुक करते. ताई, आजच्या समाजात वृद्धाश्रमाची गरज का निर्माण होते आहे असे आपणास वाटते? कुठेतरी आपली कुटुंब पद्धती ही लोप पावत चाललेली आहे. कुठेतरी आपली भारतीय संस्कृती किंवा आपले जे संस्कार होते त्याच्यामध्ये आपण कमी पडतोय असं जाणवत आहे. आणि जे बाहेरची संस्कृती जी आपल्या भारतीय देशामध्ये जी आलेली आहे त्याचाही विपर्यास परिणाम हा आपल्या कुटुंब शैलीवर झालेला आहे. त्यामुळे नवीन पिढी ही आपल्या घरातील वृद्धांना एक
म्हणजे ते त्यांची जीवनशैली, रोजची धावपळ किंवा अनेक कारणं आहेत त्याच्या मागे, की त्यांना ते दूर करता आहेत किंवा त्यांना कुठेतरी एक आश्रम म्हणून त्यांना ते आश्रय मिळावं म्हणून टाकता आहेत किंवा त्यांचं जीवन सुखमय जगण्यासाठी किंवा मग त्यांना त्यांची सुश्रुता करायची नाहीये म्हणून ते वृद्धाश्रमात सोडताय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. वाईटही वाटतं आहे, पण आता असं त्यांच्यासमोर बोलणं हे पण मला योग्य वाटत नाहीये. पण ही परिस्थिती बदलणे खूप गरजेचं आहे. समाजाने आता हे बदलायला हवं, त्यांची सेवा करायला हवी. काही येणाऱ्या काळात सम्यकधाम चॅरिटेबलच्या माध्यमातून आपण कोणते सामाजिक उपक्रम राबवणार आहात? मी सम्यकधाम चॅरिटेबलच्या अनुषंगाने आता मी सध्या वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये आले आहे. इथे जी प्रेम तर मी देणार आहे, आनंद घेणार आहे, आशीर्वाद घेणार आहे, परंतु जे उपयुक्त इथे ज्या गरजा आहे, पोषणामधील असेल, आरोग्यासंदर्भातले असेल किंवा इतरही भौतिक सुविधेतल्या असेल, तर त्यासाठी मी माझ्या सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टकडून उभी राहील. तसेच माझे इतरही व्यसनमुक्तीवर, तसेच कुंभमेळा येतो आहे, मी आज महामंडलेश्वर आहे, तर त्या अनुषंगाने जे पण आखाड्याअंतर्गतले काम आहेत ते मी करणार आहे. जसं टेंट बांधणे आहे, तिथे काही पोषणासाठी चपाती केंद्र असेल किंवा विविध प्रकारचे जे जेवणाचे केंद्र असेल, त्यांच्यासाठी मी माझ्या सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट कडून कार्य करते आहे आणि करणार आहे. जाता जाता युवकांना, नागरिकांना काय सांगायचं आहे? एकच संदेश देईल की आपल्या आई वडिलांचा, मोठ्यांचा सांभाळ करा. आज आपली खरी संपत्ती आपले आई वडील, आपले वृद्ध आजी आजोबा हे आहेत. आणि आपल्या बँकेत किती बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा आपण आपल्या आई वडिलांची सेवा किती मोठ्या आशीर्वादाने आणि मोठ्या इच्छाशक्तीने जोपासून बॅलन्स स्वरूपात करतो आहे, हे प्रत्येक नव युवक युवतीने, नवीन पिढीने ही जाणीव केली पाहिजे की आपणही कुटुंबाचं, समाजाचं देणं लागतो. तर आपण या आपल्या कुटुंबाच्या, या वृद्धांच्या सेवेतून ते द्यावं अशी मी त्यांच्याकडून इच्छा व्यतिरिक्त करते. त्यांना हा संदेश देते की त्यांनी आपल्या घरातील मोठ्यांचा मान सन्मान व सेवा करावी. बाळाचा जन्म होतो, मला 3 वर्षाचा मुलगा. तो आनंदी दिसला म्हणजे आपण विचार करतो की त्याचा आईबाप त्याला आनंदी ठेवतो. तुमच्या मनातला किती मोठा डोंगर, दुःखाचा डोंगर तो तोडून आज जे तुमच्या चेहऱ्यावर ज्या हसू मला दिसतं त्याच्यात मला त्याच्यासाठी वात्सल्य की त्याची मनापासून खूप खूप स्वागत करतो. नमस्कार, मी चेतना सेवक, राधिका फाउंडेशनची संस्थापिका आहे. आज सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टचा जो वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त आपण सर्व इथे वात्सल्य आनंद आश्रम मध्ये जमा झालेलो आहे. तर या आनंद आश्रमामध्ये प्रेम देणं फार गरजेचं आहे, कारण की त्यांना ही गोष्ट खूप उणीव भासते आणि त्यामुळे ते इथे आहे की घरात त्यांना प्रेम भेटत नव्हतं, काही गोष्टींच्या उणीव होत्या आणि ते जोपासण्यासाठी जर आपण सगळ्या संस्थांनी जर एकत्रितपणे आलो आणि अशा वेगवेगळ्या आश्रमांमध्ये भेटी देऊन जर आपण त्यांना हा आनंद जर दिला, तर मला वाटतं एक दिवशी आपण हे वृद्धाश्रम बंद पाडू आणि प्रत्येकाच्या आईवडिलांना आपण आपल्या घरात आपल्यासारखं ठेवू, अशीच मी हे करते. आणि प्रत्येकाला जे आता नवीन पिढी आहे त्यांना हे एकच सांगणार आहे की जे काही आपण आपल्या आईवडिलांना जर आपण जसं वागणूक देऊ तशीच आपली मुलं आपल्याला वागणूक देतील. त्याच्यामुळे आपण आपल्या आईवडिलांना चांगले ठेवा, जेणेकरून आपले मुलं सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे ठेवतील. कारण की हे जे जनरेशन आहे हे स्मार्ट जनरेशन आहे आणि हे खूप चांगल्या गतीने विकसित होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एकच सांगते की आपल्या आईवडिलांना आनंद द्या, त्यामुळे आपण सुद्धा आनंदी राहू आणि आपला पुरा परिवार आनंदी राहील. परत एकदा राधिका फाउंडेशनच्या सर्व टीम करून सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच कार्य त्यांच्याकडनं परत होत जाओ हीच आम्ही आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला उत्तर एकच की त्यांना पोलीस नाही, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम ही व्यवस्था पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की खूप लोक अशी घरामध्ये वृद्ध लोक, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, मुलं आहेत, चांगलं पेमेंट आहे, पण बोलण्यासाठी वेळ नाही. काय कामाचं सांगा मला.
इथे तर अशी काही घटना घडलेल्या आहे की एक्सपायर झालेले कोणीतरी मुलगा असतो, नात असते, कोणतरी असतं, त्यांना फोन केला जातो की अंत्यविधीला या, अंत्यविधीला तरी या, तरी मात्र त्यांना वेळ नसतो. आता विचार करा, वात्सल्य वृद्धाश्रम किंवा वृद्धाश्रम ही व्यवस्था चांगली की वाईट? चांगलीच आहे ना. बघा इथे यांना सगळं वेळवरती, सकाळी नाश्ता, चहा, जेवण, मेडिकल, सगळे हा स्टाफ असतो. हा आनंद बघा ना, कुठे सगळं आज आनंद, घरात लोक नाश्ता, आपल्याला आनंद आहेत ना म्हणतो लोक. ही व्यवस्था आहे. सो त्याचं उत्तर ते आहे. धन्यवाद परत सर्वांचं. एक प्रयत्न केला बोलण्याचा आणि बोलले, तुम्हाला बरं वाटलं असेल. त्याचा आशीर्वाद कसा मिळावा यासाठी मी सगळ्यांचं निरीक्षण पण करत होतो, सगळ्यांच्या शब्दांत सुद्धा ऐकत होतो. आता खरं पाहायला गेलं तर त्यांचं कार्य, राखीताईंचं सगळ्यांनी सगळं वर्णन केलं. सगळ्यात जवळचं व्यक्ती मी आहे. का व्यक्ती जवळचा आहे? त्याचा जन्म झाला तेव्हापासून मी ओळखतो. आणि बहीण आणि ते दोघं एकाच कुटुंबातले, मिसेस आणि ती मोठी आणि ते लहान आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाविषयी मला तर जाण आहेच. पण मी बोलायचं याच्यासाठी थांबलो होतो की आज त्यांची टीम आहे जी कार्य करत असते. माझा पेशा वेगळा आहे, मी त्यांच्यापासून बाजूला असतो. फक्त ज्या ज्या वेळेस कार्यक्रम असतो त्याच वेळेस मी हजर असतो. आणि बऱ्याचशा वेळेस जे इथं जोडून त्यांनी दाखवलेलं आहे तेच आमच्या नात्यामध्ये, घरामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून हे कार्य त्यांचं सतत चालत राहतं आणि त्यांच्या आनंदात मी सहभागी नेहमीच होत राहतो. सतत कुठल्या याच्यात कधी असो तरी आम्ही संबंध असतात. आणि म्हणून मी थांबलो होतो. खरं तर माझे आई वडील घरी आहेत. आत्ताच आई आज काल सकाळी गेल्या, आज सकाळी घरी गावाला गेल्या. त्याच्या वेळेस येतात तो जे चेहरा आहे तो आज सगळ्यांच्या समोर मला दिसला. नमस्कार. आज आमच्या आनंद आश्रमला, मी आनंद आश्रमच बोलत आहे, वृद्धाश्रम नाही. वृद्धाश्रम म्हटलं की मग ते वृद्धांची जाणीव होते. आज आमच्या आनंद आश्रमला राखीताई मोरे येऊन आम्हाला खूप आनंद दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार आहे. आज आनंद आश्रम असा आनंद देतोय की ज्या मुलांनी आई वडिलांना वृद्धाश्रम दाखवलं, याची जाणीव करून दिली, तीच जाणीव आज आम्हाला सगळ्या ह्या गंगा मातेला असं एक भीष्माचार्यासारखा मुलगा मिळाला आहे. त्यांचे सुद्धा मी खूप आनंदाने स्वागत करतो. नमस्कार, माझे नाव नलिनी प्रभाकर देशपांडे, पिंपळगाव बसवंत. आज राखीताईंनी आश्रमाला भेट दिली, खूप छान वाटलं. ताईंच्या कार्याबद्दल आम्ही ऐकलं. बचत गटाचे उपक्रम त्या राबवतात, बाकी सर्व कार्यक्रम राबवतात. खूप छान वाटलं. आम्ही त्यांना भेटायला येऊ नक्की. हो, राखीताई आम्हाला छान वाटलं, सगळ्यांना हे करून भेटून. नाव आशाबाई मालपुरे. राखीताईंनी आमच्या आश्रमाला भेट दिली, ही खूप आनंद भेट झाली. असं नेहमी त्यांनी सतत यावं, आम्हाला भेटत राहावं, असे कार्यक्रम होत राहावं. हे खूप खूप आनंद आम्ही त्यांचा राखीताईंचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय आम्ही. नमस्कार, माझं नाव मंगला निंबाळकर. राखीताईंनी आम्हाला भेट दिली, आम्हाला खूप छान वाटलं, आनंद झाला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.